महत्वाची राजकीय वर्तुळातून आणि ती देखील अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जे पवार कुटुंब अनेक काळ महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पॉवर सेंटर राहिलं, त्याच कुटुंबामध्ये अजित पवारांचा राजकीय वारसा कोण चालवणार याबद्दल सुद्धा लोकांमध्ये चर्चा होत आहेत. कारण दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा युती आणि आघाड्यांच्या चित्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बघूयात. ज्या पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारणाचं पान हललं नाही, सत्तेत किंवा विरोधात राहूनही ज्यांनी अनेक सूत्र आपल्या हाती ठेवली, त्याच कुटुंबाची पुढची राजकीय सूत्र कुणाच्या हाती जाणार हा प्रश्न उभा राहिलाय. पवार वगळता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातही अनेक चेहरे आहेत. मात्र जर पवार कुटुंबात पदाची किंवा पक्षाची जबाबदारी आली तर ती कोण सक्षमपणे पेलणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक समीकरणं अवलंबून आहेत. कारण एकीकडे शरद पवारांचा सार्वजनिक जीवनात वावर असला तरी नेतृत्वासाठी आवश्यक असलेलं वय शरद पवारांकडे शिल्लक नाही. आणि ज्यांच्याकडे वयाबरोबरच शरद पवारांइतकाच कामाचा उरक होता ते अजित पवार हयात नाहीत. सुप्रिया सुळेंचा राजकीय अनुभव दिल्लीच्या राजकारणाचा राहिलाय. पक्ष नेतृत्वाचा त्यांच्याकडे अनुभव नाही. बहीण भावात नेतृत्वाचा मुद्दा आल्यावर अजित पवार नेहमीच्या शैलीत ती जबाबदारी स्वतःकडे घ्यायचे. सुळेंचाही त्याला होकार असायचा. सुप्रिया तू बोलू नको. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो गप्पा बसा वागायचे. will lead the campaign for municipal corporation. दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहे. रॅल्या झाल्या, सभा झाल्या. तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? 9 ते 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले. दादा पळत होते सगळ्यापासून, तुम्ही दिसला नाही. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. रोहित पवारांनी तळागाळात जम बसवला असला तरी शरद पवार आणि अजित पवारांच्या उंचीपर्यंत पोहोचायला त्यांना अद्याप वेळ आहे. यंदा पहिल्यांदाच संसदीय राजकारणात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी प्रवेश केला. मात्र त्यांच्यासह अजित पवारांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय अनुभवाची पाटी अद्याप कोरी आहे. या घडीला पवार कुटुंबात शरद पवार वगळता सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि योगेंद्र पवार ही 6 नावं राजकारणात आहेत. कौटुंबिक दृष्टीनं पवार एकत्र असले तरी राजकीय दृष्ट्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार हे 3 जण एका गटात, तर सुनेत्रा पवार आणि अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव दुसऱ्या गटात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर जर पुढचं नेतृत्व पवार कुटुंबातून निवडण्याची वेळ आली तर या 5 पैकीच एक चेहरा निवडला जाणार. भाजपसोबत सत्ता संसारावरून जेव्हा राष्ट्रवादीत 2 गट पडले तेव्हा शरद पवारांच्या डोळ्यात देखतच पक्षाची सूत्र दुसऱ्याकडे सोपवावीत यासाठी अजित पवार आग्रही होते. त्या गोष्टीला 2.5 वर्ष लोटली आहेत. पण काळाचे फासे असे काही पडले ज्यातून तोच प्रश्न पुन्हा पवार कुटुंबापुढे आवासून उभा ठाकलाय. साहेबच आपले, आपण यायचं, ते चव्हाण प्रतिष्ठानला यायचं, सिल्वर ओकला यायचं किंवा आणखीन कुठं काही कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्याला पार्टीचा अध्यक्ष जो होईल तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल, त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही. भावनिक त्या ठिकाणी होऊ नका. आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. माझी आपल्याला विनंती आहे, परत ते सांगू नका आम्ही भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय. सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे, परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. नेते आणि बारामतीकरांच्या ओठांवर देखील यापुढे कोण याबद्दल अनेक नावं आहेत. एकदम कामाचा माणूस गेला आमचा, म्हणजे बारामतीचा बापच गेलाय. कसं आहे, सूर्य उगवायच्या अगोदर दादा आमचा उगवलेला दिसायचा. म्हणजे बारामतीत विकास कामं असू द्या किंवा महाराष्ट्रात असू द्या. आज अशी परिस्थिती आहे कार्यकर्त्यांची की कार्यकर्ते सैरावैरा झालेत की काय करायचं कार्यकर्त्यांना. आजपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने दादांच्या पाठीमागं कार्यकर्ता म्हणून ठामपणे उभं होतो त्याच पद्धतीनं इथून पुढे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पवार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. पवार फॅमिलीतून कोणीही
नेतृत्व उदयोन्मुख आलं तरी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. तर विद्याप्रतिष्ठानवरती 4-5 दिवसापूर्वी सायकल रॅलीलाच बघितलं, तेवढंच आम्ही बघितलेलं शेवटचं. नंतर असं बघितलं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ही गोष्ट असं होईल आमच्या दादांसोबत. ॲडमिशन पुण्याला घ्यायचं होतं, पण पप्पा बोलले की बारामतीत तू एकदा जाऊन बघ. जेव्हा मला बारामतीत पाऊल ठेवलं तेव्हा कळलं की खरंच अजितदादांनी किती काय काय केलं आहे. कॉलेजसाठी म्हणा किंवा इथल्या राहणाऱ्या मुलींसाठी म्हणा डेव्हलप केले. एवढे झाडं, त्यांची इथली स्वच्छता वगैरे, त्यांना अजिबात इथं कचरा वगैरे काही चालत नव्हता. अजित पवारांच्या जाण्यानं फक्त पवार कुटुंबाचंच नाही तर महाराष्ट्राची देखील राजकीय गणितं 180 डिग्रीनं बदलण्याची भाकीतं वर्तवली जात आहेत. पण त्याआधी 2 गटात विखुरलेल्या राष्ट्रवादीच्या निवाड्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींना नेतृत्वाचा फैसला करावा लागेल. तसं नाही झालं तर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी नेतृत्वावरनं नेते इतरत्र विखुरण्याची वेळ येऊ शकते. याआधी पक्षफुटीसह अनेक राजकीय संकटांच्या वेळी स्थितप्रज्ञ असणाऱ्या शरद पवारांना काल महाराष्ट्रानं पहिल्यांदा मनातून हललेलं बघितलं. शेकडो समर्थकांची नावं गावं मुखोद्गत असणाऱ्या पवारांनी 10 ओळींचा संदेश देखील वाचून दाखवला. फुटलेले पक्ष उभे होतात, तुटलेली नाती जोडता येतात, पण पक्ष आणि राजकीय दृष्ट्या कुटुंबही दुभंगलेलं असताना घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनं पवारांना पुरतं हलवून सोडलंय. हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही. त्याची प्रचंड मेहनत आणि त्याच्यातून हा असा नेता तयार होतो. अकाली जाणं हे महाराष्ट्रासाठी, कारण महाराष्ट्राला खूप मोठी अशी घटना आहे. खूप मोठे नेते 4-5-6 नेते महाराष्ट्राने अकाली गमावलेत. हे मात्र काय महाराष्ट्राला शाप आहे की काय असं वाटतं. खरोखरच न भूतो आणि न भविष्यतो. दादांनी कधीही कुठल्याच म्हणजे महाराष्ट्रात टोटल कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. कुठला कार्यकर्ता दादांकडे जाऊ द्या, कुठल्याही समाजाचा जाऊ द्या, कुठल्याही पक्षाचा जाऊ द्या, दादांनी कधीही पक्ष, जात, भेद, धर्म कधीही बघितला नाही. इथून पुढे ती शान कोणालाही भेटणार नाही आणि घेऊ शकणार पण नाही त्यांची जागा कोणी. जे चित्र होतं, जो अधिकार होता, जो आमच्या डोक्यावर हात होता, तो दिसणार नाही आणि तो भेटणार पण नाही. आता कौतुक करेल एवढं थोडंच आहे दादाचं. दादाने एक मोठी कामं केल्यात, मग सगळ्याला सहकार्य करून समाजात पुढे आले. ते लग्नाला आलते, आम्हाला समजायला बोलले, बसले, यायचे, कार्यक्रमाला यायचे. कोणाचे बी काय असलं की जवळ न गेलं तर बोलायचे प्रत्येकाला. नाही पण दादाची शक्ती आहे ना, दादाचं केलेलं कौतुक आहे ना, प्रत्येकाच्या तोंडात दादा आहे. अजी कसा माणूस होता दादा? लय भारी. हा त्याला राहायचं बरं. एकीकडे अजित पवारांच्या रूपानं थोरल्या पवारांनी उभारलेल्या राष्ट्रवादीचा प्रमुख खांब निखळलाय. दुसरीकडे अजित पवारांनी पुढे आणलेल्या अनेक नेत्यांच्याही राजकीय वाटेत अंधार पसरलाय. सूरज चव्हाण, अमोल मिटकरी, उमेश पाटील, अण्णा बनसोडे, झिशान सिद्दीकी, संजय बनसोडे, राजू नवघरे, अनिल पाटील, दत्ता भरणे, चेतन तुपे, मकरंद पाटील, सुनील टिंगरे, निलेश लंके असे असंख्य अजित पवारांच्या शिलेदारांची राजकीय वाटचाल कोंडीत सापडली आहे. कुणी उद्ध्वस्त म्हणून स्टेटस ठेवलं तर कुणी हमसून हमसून रडलंय. इथून चालले होते ना, आम्ही इथं बसलो होतो. पलीकडच्या साईडला मुलं बसले होते, त्यांना दादांनी उठवून डायरेक्ट लावलं, थांबायचं नाही तर सांगितलं. तिथून पुढं कोणत्याच मुलांना इथं थांबून दिलं नाही. आणि त्यांनी बारामती पूर्ण सुधारण्यात पण जास्त हातभार लावला. सुन्न झालं म्हणजे विश्वास बसत नव्हता की असे होऊ शकतं म्हणून दादांच्या बाबतीत. पण काळ होता तो, म्हणजे सांगू शकत नाही. असं व्हायला नव्हतं पाहिलं, कारण दादांची आत्ता महाराष्ट्राला खूप गरज होती. आज बारामती बघताय तुम्ही, पुण्यासारखी सिटी बनवली दादांनी. म्हणजे कुठली सुविधा येत नाही. हॉस्पिटल असेल, कामगारांसाठी एवढी MIDC उपलब्ध करून दिली. पाण्याचा प्रश्न असतील, ST स्टँड असेल, विमानतळ असेल, क्रीडा क्षेत्रात सगळीकडे दादांचं भरपूर लक्ष होतं.
दादासारखं काम करणार नेतृत्व आजही जगाच्या पुढे कुठे मिळणार नाही आणि याच्या पुढे होणार पण नाही. दादा एक हे नेते नव्हते तर आमच्या काळीच होते. तर जे असेल पवार साहेब वगैरे ते वरच्या लेवलने, आम्ही एक छोटे कार्यकर्ता आम्ही काय सांगू शकत नाही. त्यांच्या लेवलने जे निर्णय होईल आम्हाला ते मान्य असेल. पैठणवरून आलात, काय भावना आहेत तुमच्या? भावना काय दादांसाठी या नंतर दादांच्या पश्चामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये आदरणीय साहेब निर्णय घेतील. त्यांच्या मला वाटते हा संपूर्ण निर्णय आदरणीय साहेबांचा असेल. सरकार कोसळणं, नंतर पक्ष फुटणं, त्यानंतर अजितदादांसारखा पुतण्या गमावणं आणि पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न उभा राहणं, हा सत्ता स्थापनेपासूनचा सर्वात बॅड पॅच राष्ट्रवादीच्या वाट्याला आलाय. अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवर सेंटर राहिलेलं पवार कुटुंब चारही बाजूनं घेरलं गेलंय. कारण ज्या पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पक्षात अनेकांना नेतृत्वाची संधी दिली, सत्तेचे निवडीचे अनेक जटिल पेच लिलया सोडवले, त्याच पवार कुटुंबियांपुढे या घडीला नेतृत्वाचा प्रश्न उभा आहे. हा पेच कोणत्या नावानं सुटतो यावरून महाराष्ट्रातल्या विद्यमान युती आघाड्यांचं गणित नव्यानं आकाराला येऊ शकतं किंवा बिघडूही शकतं. अजय सोनावणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.